मित्रांनो, राम राम, रामकृष्ण हरी. बघा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या सगळ्यात मोठी हालचाल चालू आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीला गेलेत. काही खूप मोठं असं होणार आहे, अशा अनेक बातम्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येऊ लागल्यात. त्यामध्येच अंबादास दानवे बोललेत की काहीतरी मोठा खेळ होऊ शकतो, काहीतरी मोठा खेळ होणार आहे. त्यामध्ये निमित्त होतं संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेचं आणि पुढच्या संभाव्य युतीचं आणि आमदारांचा खेळ होणार आहे. सत्तेत जायचं आहे, असे अनेक लहान लहान डॉट आहेत, लहान लहान पॉईंट्स आहेत. त्यावरती दानवेही मोकळे झाले आणि शिंदे दिल्लीला गेलेत काहीही कारण नसताना. ह्या 2-3 बातम्या आल्या की एकच ह्या मीडियामध्ये काही अनेक रुमर्स, अनेक असे काही नेरेटिव्ह आहेत, हे ऑटोमॅटिक पसरतात. आता यामध्ये शिंदे साहेबांच्या नेत्यांना विचारलं गेलं या विषयावरती, तर त्यांचं म्हणणं असं आहे की यामध्ये ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेचे खासदार लोकसभेमध्ये प्रश्न विचारतात गॅसबद्दल, राऊत असतील, अनेक असतील, मग त्यावरती आम्ही सर्व खासदारांनी ठरवलं की शिंदे साहेबांनी सांगितलंय की ह्या सगळ्या प्रश्नाला काउंटर करा, योग्य मुद्दे मांडा, यांना जास्त फडफड करू देऊ नका. त्यानंतर जे काही बघा, शिंदे नेहमी दिल्लीमध्ये असतात. ते कधी? अधिवेशनाच्या वेळेसच. कारण दिल्लीमध्ये जाऊन आपल्या खासदारांशी बोलून यांच्याकडनं देशप्रेम, राष्ट्रप्रथम आणि चांगल्या कामात किंवा सर्व कामामध्ये मोदींना पूर्णपणे पाठिंबा असू द्या आणि योग्य ते मुद्दे त्यांना सपोर्ट करा आणि योग्य त्या वेळेस पाठीमाग उभे राहा सत्ताधारीच्या तो एनडीएच्या. कारण असेच आहेत, शिंदेना माहित आहे की नेमकं हिंदुत्व संभाळते कोण, हिंदुत्व पाळते कोण आणि देशाप्रती देशप्रेमी असणारी पार्टी कुठली आहे. हे एक अलायन्स म्हणून नाही, तर एक नैतिकता म्हणून आणि एक विश्वास म्हणून शिंदे नेहमी भाजपच्या सहकार्यामध्ये किंवा सोबत सहयोगामध्ये आहेत. मग ज्यावेळेस शिंदे दिल्लीला गेले त्यावेळेस यांच्या बुडाला आग लागते आणि यावेळेस कारण खूप मोठं आहे. शिंदेही बोलले आता खूप काही बदल होतील, खूप काही मोठा खेळ होणार आहे. आता नेमका मोठा खेळ कुठला? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सध्या उद्धव सेना फक्त शिल्लक सेना आहे अशी राहिलेली आहे. अनेक कारणं आहेत, अनेक डॉट्स आहेत, अनेक पॉईंट्स आहेत. सध्या उद्धव सेना एका विरोधी पक्षनेत्याकरता सगळ्यांशी झुकते वागते. राज्यसभेवरती आपले 20 आमदार असताना सुद्धा त्यांना 10 आमदार असणाऱ्या काकासमोर शरण जावं लागलं. आणि सध्या यांच्याच गोट्यामध्ये मातोश्रीवरती आदित्य ठाकरे आणि त्यानंतर संजय राऊत यांचा कलह हा लपून नाही, हा लोकांपर्यंत पोहोचलाय आणि यावरती लोक सुद्धा सोशल मीडियावरती बोलू लागले. मग ह्या सगळ्यामध्ये सध्या उद्धव ठाकरे फक्त शिल्लक सेनेचे अध्यक्ष उरलेत का, इथं असा एक मोठा प्रश्न पडतो. आणि जे काही उरलेली शिल्लक सेना आहे हे संपवायची कामं संजय राऊत हे प्रामाणिक करत आहेत आणि आदित्य ठाकरे हे दाखवतात की आम्ही आतापर्यंत मराठी मुद्दा मांडला, मराठी मुंबई बोललो, पण एका परप्रांतीय उत्तर भारतीय महिलेला खासदार करण्यासाठी आपला शरद पवारांना सुद्धा आम्ही टशन दिली, आम्ही शरद पवारांना सुद्धा नाकारलं होतं, हे त्या ठिकाणी आदित्य साहेबांनी दाखवलं. म्हणजे एक 2 नेरेटिव्ह, एक राऊतांचं आणि एक आदित्य ठाकरेंचं, हे दोघंही एकमेकात अटॅच केले तर ह्या दोघांच्याही वक्तव्यानं जे सो कॉल्ड शिवसैनिक आहेत शिल्लक सेनेचे, यांच्याकडे फक्त एकच पर्याय उरतो, तो म्हणजे शिंदे साहेबासोबत जाणं, खऱ्या शिवसेनेच्या चित्रशाहीमध्ये जाणं. मग त्यानंतर शिंदे साहेबांचं वक्तव्य आहे की आता खूप मोठा खेळ होणार आहे. आणि त्यानंतर दानवे खरंच या सगळ्या दलदलीमध्ये नाराज खूप आहेत. एक दानवे खैरे हा वाद नेहमी संभाजीनगरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. आणि सध्या दानवेंनी एक वक्तव्य केलं की काही आमचे लोक आहेत, त्या लोकांना सत्तेमध्ये जायचं आहे. आता सत्ता आणि विरोधी पक्ष जर ह्या 2 गोष्टी बोलल्या, यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते मित्रांनो माहिती आहे तुम्हाला? ती गोष्ट अशी असते, जर तुम्ही आता आमदार म्हणून निवडून आलात, तुम्ही आमदार झालात आणि तुमचा जर पक्ष सत्तेमध्ये नसेल, तर मतदारसंघामध्ये नवीन योजना किंवा
कामं हे जर तुम्ही नाही आणले, तुम्हाला नंतर आफ्टर 5 इयर तुम्हाला कुत्रही खाणार नाही आणि तुमची किंमत ही शून्य होते. आता जे काही आमदार उद्धव ठाकरेंच्या निवडून आलेले आहेत, एक आपत्कालीन आमदार आले ते सगळे आमदार पुढे निवडून येतील का नाही याची गॅरंटी काहीच नाही, कारण अवघे 6-5 वर्ष अजून बाकी आहेत निवडणुकीला. तोपर्यंत राजकारणामध्ये अजून काय काय होईल हे सेना हे शेवटपर्यंत काय करू शकेल का किंवा राहील का, इथं हा एक मोठा त्या सध्या असलेल्या आमदारांना मोठा प्रश्न पडलाय. आणि एक मोठा गट उद्धव ठाकरेंच्या पक्षातील आमदारांचा तो त्यांच्यापासून जाणार आहे. ते परत शिंदे साहेबांसोबत अशा पण बातम्या आतल्या आत जास्त चालत आहेत. आणि त्यालाच कारण ठरलंय एक दानवेंचं वक्तव्य. एक मोठी खेळी होणार आहे, एक खेळी होणार आहे. दानवेंचं वाक्य आणि शिंदेचं वाक्य एक मोठा खेळ. आणि त्यामधील अजून एक वाक्य की आमच्या लोकांना सत्तेमध्ये जायचा विचार आहे, पण त्यावरती अजून चर्चा झाली नाही. असे अनेक गोष्टी आहेत. पण एकनाथ शिंदे साहेब ज्या वेळेस दिल्लीमध्ये जातात त्यावेळेस काहीतरी चर्चा, काहीतरी विषय होतोच, एवढं मात्र नक्की आहे. पण एकूणच जर राजकारण पाहिलं गेलं, हे राजकारण खरंच मानावं लागेल. एक मागे मी यांच्या भाषणातलं एक वाक्य ऐकलं होतं. ते वाक्य असं होतं, ते परबांना बोलत होते. त्यावेळेस ते बोलले होते की आम्ही ज्यावेळेस बंड केला, का बंड केला हे तुम्हालाही माहिती आहे. आम्ही तो बंड केला, आम्ही ती रिस्क घेतली, कारण आम्हाला कुठलंही पद, मंत्रीपद, आम्ही त्याला लाता मारल्या 8 मंत्र्यांनी आणि इकडं आलो, बंड केला. पुढे आमचं काय होणार हे आम्हालाही माहिती नव्हतं, पण आम्ही ती रिस्क घेतली. का रिस्क घेतली ते आता कळतंय. शिंदेंना संधी मिळाली, त्यांनी सोनं केलं. आत्ताही त्यांचा अजेंडा हा भक्कमपणे, ठामपणे एकच आहे, जो अजेंडा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा होता. तो अजेंडा सध्या शिंदेसाहेबांच्या सैनिकांनी आणि त्यांनी हा आजपर्यंत तेवत ठेवला आहे. म्हणून एकनाथ शिंदे आज रोजी ह्या जनतेच्या न्यायालयामध्ये त्यांच्याकडंच हे चिन्ह आणि नाव सुद्धा आहे आणि न्यायालयाचं हे नाव आणि चिन्ह आहे. एकनाथ शिंदे हेच खरे वारसदार आहे, हे लोकांनी दाखवलंय निवडणुकीमधून. आणि तो एक कौल हे त्यांना दिलेला आहे. भले कितीही आरोप होऊ द्या, काहीही उद्धव ठाकरे नेरेटिव्ह पसरवू द्या, पण त्याचा काहीही इफेक्ट वाईट हा झाला नाही. का लोकांना माहीत आहे, लोकांना समजतंय, कारण सगळ्यात मोठं न्यायालय हे लोक आहे, ही लोकव्यवस्था आहे आणि ही निवडणूक पद्धती आहे. सध्या बॅलेट नाही, सध्या हे मशीन आहे. सगळ्यात प्युअर आणि खात्रीशीर निवडणुका आहेत. त्यामुळं जनतेचा कौल दाखवलाय. आता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे साहेबांसोबत अजून किती उद्धव ठाकरेंचे 20 पैकी आमदार जातील आणि अजून ह्या पक्षाला खिंडार कसं पडणार आहे हे दानवेकडनं आपल्याला लवकरच कळेल. आणि तोपर्यंत मित्रांनो पाहत राहा आणि कमेंट करा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.